नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांच्या झेनी या कथासंग्रहातली कथा आले यमाजीच्या मना. बाहेर पावसानं चांगलाच जोर धरला होता. शंकरला ड्रायव्हिंग करताना त्रास होत होता. त्यांनी मनगट उंच करून बघितलं. घड्याळात रात्रीचे 10 वाजले होते. अजून 20-25 किलोमीटर अंतर काटायचं म्हणजे अर्धा पाऊण तास लागणार होताच. साहेबाला घरी सोडायचं, गाडी गॅरेजमध्ये ठेवायची आणि मग स्कूटर काढून घरी जायचं म्हणजे सहज 11 वाजणार. पारू जाम चिडणार आज. सकाळी निघताना तिने लवकर यायला बजावलं होतं. मिनलचा वाढदिवस होता ना आज. पण ऑफिसमध्ये गेल्या गेल्या साहेबानं टूर प्रोग्राम ऐकवला. शंकरनं त्याला विरोध करायचा प्रयत्न केला. शंकर साहेबांना म्हणाला, साहेब आज नाही गेलं तर नाही चालणार का? का? त्या एकाक्षरी जरबेच्या प्रश्नानं शंकर अर्धा ढेप पळला. नाही, जरा कसकस वाटते साहेब. हो, मला पण वाटते, पण काम महत्त्वाचं आहे. गोळी घे माझ्याकडनं. साहेबांनी कडक शब्दात ऐकवलं. मग शंकरचा नाईलाज झाला. शेजारच्या रामूबरोबर त्यांनी पारूला निरोप पाठवला. साहेबाला नाराज करून चालणार नव्हतं. सकाळीच त्याला रेग्युलर झाल्याची ऑर्डर मिळाली होती आणि कन्फर्म होण्यासाठी साहेबाचा रिपोर्ट महत्त्वाचा होता. दिवसभर ड्रायव्हिंग करून शंकर दमला होता. केव्हा एकदा घरी जातोय असं त्याला झालं होतं. त्यांनी मागे वळून बघितलं. मागच्या सीटवर मान टाकून जमदग्नी हे शंकरनं ठेवलेलं साहेबांचं लाडकं नाव. तर जमदग्नी झोपलेला होता. मधूनच अनुनासिक खर्जातला आवाज काढत होता. राखेखाली दबलेल्या निखाऱ्यातनं एखादी ठिणगीमध्येच ओढावी तसा. आपल्या उपमेचं शंकरला हसू आलं. त्याला पुन्हा पारूची आठवण आली. तिचा राग कसा काढायचा? तरी बरं, त्यांनी मिनलसाठी एक बाहुली घेऊन ठेवली होती. तेवढाच तिचा राग शांत झाला असता. बंगल्यासमोरच्या पोर्चमध्ये गाडी उभी राहिली तरी साहेबांना जाग आलेली नव्हती. दार उघडून शंकरनं त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. साहेब, पोचलो आपण. हो का? मान झटकत साहेब उठले. पुन्हा अडखळले. काय साहेब, काय बरं वाटेना का? शंकरनं काळजीच्या स्वरात विचारलं. थोडं गरगरल्यासारखं झालं. साहेब, मग तुम्ही विश्रांती घ्या चांगली. कामाचा लय ताण पडतो. हो रे, आता रात्रीची झोप झाली ना की वाटेल बरं. आणि तुलाही खूप उशीर झाला आहे. तू निघ आता. उद्या फार घाई करू नकोस. 9 वाजेपर्यंत आलास तरी चालेल. साहेबांचा स्वर थोडा मृदू झाल्यासारखा वाटला. अपेक्षेप्रमाणे पारू रुसलेलीच होती. तिच्या नाकादोऱ्या काढता काढता पुन्हा शंकरचा वेळ गेला. पण मिनलसाठी आणलेली बाहुली बघून ती खुश झाली. त्यात आपल्याला ऑर्डर मिळाल्याची बातमी शंकरने तिला सांगितली तेव्हा तिचा उरला सुरला रागही निवळला. खूप थकल्यामुळे शंकरला अगदी गाढ झोप लागली. सकाळी उठायची घाई नाही असं त्यांनी पारूला सांगितलं होतं, त्यामुळे तिने त्याला उठवलं नाही. जाग आली तेव्हा समोरच्या घड्याळात 8:30 वाजले होते. अगं, मला उठवलं का नाही? तिकडं तो जमदग्नी भाजून खाईन ना मला. पारूच्या अंगावर ओरडत त्यांनी घाईघाईनं अनिका उरकली. पारूनं दिलेला डबा घेतला. स्कूटर सुसाट सोडली. बंगल्यावर पोचला तेव्हा 9:15 वाजले होते. तो भीत आत शिरला. साहेब स्नानाला गेलेत, बाईसाहेबांनी सांगितलं. तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. गाडी बाहेर काढून त्यांनी ती चकचकीत पुसून काढली. गेल्या 3 वर्षांपासून तो त्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आता त्याचा जीव जडला होता त्या गाडीवर. तिला घासून पुसून लख्ख करण्यात त्याला आनंद होत असे. शंकर आपल्या सीटवर बसून साहेबाची वाट बघत होता. तेवढ्यात साहेब पोर्चमधनं येताना दिसले. त्यांचा चेहरा थोडा ओढलेला वाटला. साहेब, तब्येत बरी नाही का अजून? नाही, तसं काही विशेष नाही रे. चालायचंच की हे. आता आज काय करू? आज दुपारी जरा लवकर परत येऊ. थोडी रेस्ट घेतली की बरं वाटेल. पण आत्ता आधी आपल्याला देशपांडे साहेबांकडे जायचं आहे, तिथून ऑफिसमध्ये. दुपारी लवकर परत जाता आलं तर पारूला घेऊन सिनेमाला जायचं. गाडी चालवता चालवता शंकर मनाशी विचार करत होता.
म्हणजे तिचा उरला सुरला रागसुद्धा पळून जाईल. गर्दीच्या रस्त्यावरनं गाडी मोकळ्या रस्त्यावर आली. शंकरनं वेग वाढवला आणि कसा कोण जाणे शंकरच्या गाडीसमोर एक माणूस उभी आडवी स्कूटर चालवत आला. त्याला वाचवायला शंकरनी गाडी उजवीकडे घेतली तर तोही उजवीकडे वळला. गर्रकन टर्न घेत डावीकडे नेली तर तो पुन्हा गाडीच्या समोर. करकचून ब्रेक मारत खड्ड्यात पडणारी गाडी शंकरनं कशी तरी सावरली. अरे काय नवख्या माणसासारखी गाडी चालवतोयस तू शंकर, मागून जमदग्नी ओरडला. अहो साहेब, तो स्कूटरवाला बघा ना कसा मधी मधी कडमडत होता. मला कुठे दिसला नाही तो. आता इथं होता की. असं म्हणत शंकरने बाहेर बघितलं पण तो पुन्हा नाहीसा झालेला होता. दिसेना असा. एक सुटकेचा श्वास टाकून शंकर गाडी चालवायला लागला. सिग्नलवर थांबल्यानंतर त्याच्या बाजूच्या काचेवर टकटक आवाज झाला. शंकरने वळून बघितलं तर तो स्कूटरवाला त्याच्याकडे बघून हसत होता. कशी केली मज्जा, अशा अर्थाचे हातवारे करत तो पुन्हा निघून गेला. तोंडातल्या तोंडात शिवी हासडत शंकरनं गाडी स्टार्ट केली. देशपांडे साहेबांच्या घरी गाडी वळवून शंकर खाली उतरला. साहेबांसाठी त्यांनी दार उघडून धरलं. मी आलोच 5-10 मिनिटात असं म्हणत साहेब आत शिरले. दार लावून शंकर आपल्या सीटवर येऊन बसला आणि बाजूला नजर वळवली तर तो स्कूटरवाला तिथे बसलेला. शंकर संतापला. अरे कोण आहे रे भाऊ तू? आत्ता स्कूटर मध्ये मध्ये कडमडून मला मारणार होता तू आणि आता निर्लज्जासारखा इथं येऊन बसला वे तू. काय पाहिल काय तुला? ए बघ, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. अरे वा वा वा, काय मोगलाई लागली काय? हां, आधी खाली उतर आणि निघेत ना चल. मी जाणार आहे पण तुला घेऊन जाणार आहे. तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. मी यमदूत आहे. तू यमदूत आहे पण मला का नेणार बाबा तू? अरे बाबा, तू आधीच गेला असतास पण या आधीच्या यमदूतानं काम करण्यात कुचराई केली. काल यमदेवाने त्याला सस्पेंड करून टाकलाय. आता माझी नेमणूक झाली आहे इथे. इथला बॅकलॉग भरून काढायचा आहे मला. चल 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 लवकर चल, आणखीन 8-10 जणांना न्यायचं आहे. अरे पण तू असा अचानक कसं नेणार मला? माझ्या बायका पोरीला काय वाटेल? हे बघ, फाशी जाणाऱ्यांना सुद्धा शेवटची इच्छा विचारतात. हे बघ, तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. मगाशी तू गाडी नीट चालवलीस म्हणून वाचलास. हां, आता नवीन काय युक्ती शोधावी असा विचार करत शंकर हाताची चाळवाचाळव करत होता. तशात त्याचा हात गेला खिशात. त्याच्या हाताला कालची ऑर्डर लागली आणि त्याला युक्ती सापडली. पण काय रे, तुझ्याकडे लिस्ट असेल ना कोणाकोणाला न्यायचं त्याची? हे बघ, आम्हाला त्याची गरज पडत नाही. आणि मग माझी ऑर्डर? छे छे, असं कसं काय करतो तू? काय नसती भानगड झाली म्हणजे काय करणार रे तू? काय भानगड होणार आहे? मग होणार नाही तर काय? म्हणजे बघ, समज उद्या तू एखाद्याचे प्राण घेऊन गेला आणि यमदेवाने म्हणलं की याचे प्राण आणायला मी तुला सांगितलंच नव्हतं. गेला का नाही मग 12च्या भावात तू? तुझ्याजवळ काय पुरावा आहे? तुला काय काय ऑर्डर मिळाली यायचा? यमदेव मग तुला सस्पेंड करून टाकतील. मग बसशीन बोंबलत. यमदूत विचारात पडला. शंकरचं म्हणणं त्याला पटायला लागलं होतं. त्याने ठरवलं यमराजांच्या पुढे हा मुद्दा मांडायचा. तो म्हणाला, ठीक आहे, मी आत्ता जातो, ऑर्डर घेऊन येतो. तासाभरात येईन मी. पण त्याच्यानंतर मात्र अजिबात थांबणार नाही. तुझी काय शेवटची इच्छा आहे म्हणत होतास ना? सगळं उरक, तयार राहा. एवढं बोलून यमदूत जागच्या जागी अंतर्धान पावला. त्याला तसं अंतर्धान होताना बघून शंकरच्या मनातला उरला सुरला संदेह पळाला. त्याची खात्रीच झाली की आता आपल्या आयुष्यात फक्त 1 तास शिल्लक राहिला आहे. फक्त 1 तास. शंकर गोंधळून गेला. काय करावं त्याला समजेना. पारू, मीनल त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. कसं होणार पारूचं आपल्या मागे? साधी भाजीसुद्धा आपल्या मनाने आणत नाही. उद्या आयुष्य कसं काढेल? पारूशी शेवटचं बोलून घ्यावं असा त्याने विचार केला. समोरच्या PCOमधनं त्यांनी घरासमोरच्या दत्तात्रय किराणा स्टोअरचा फोन फिरवला. दत्तू काका, अहो मी शंकर बोलतोय. शंकर, जरा माझ्या पारूला बोलवतं का? हो बोलवतो, पाठवतो कोणाला तरी. पण का रे, काही सिरियस आहे का? तुझा आवाज असा का वाटतोय? नाही तसं काय नाही काका. बरं ठीक आहे. बघ आली, पारू आली. हॅलो. फोन हाती धरत पारूनं हेल काढला.
पारू, अगं मी शंकर बोलतोय. कशी आहेस ग तू? आता मला काय धाड भरली का? मग पारू समज, म्हणजे समज, हा समज मी नाही राहिलो तर सांभाळशील ना तू घर? का? काय कुठं लांब टूरला निघाले काय साहेबाबरोबर? हां ना, लांब म्हणजे लय लांब ग, परत न येण्यासाठी. पारू, अगं मला यमदूत भेटला होता, तो मला घेऊन जाणार आहे. काय सकाळी सकाळी झोकली काय? काय पण बरळताय? अगं पारू, खरंच मी आज मरणार आहे. आईबाबांना मीनलला नीट सांभाळ बरं का. जळली मेली तुमची जीभ, ती काहीतरी वांगाळ बोलताय. हे बघा, तुम्ही सुट्टी घ्या, घरी निघून या, बघू मग. हां, आता ठेवते मी फोन. असं म्हणत पारूने फोन आदळला. शंकर हताश झाला. पारूसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. तो गाडीत येऊन बसला आणि त्यांनी समोरच्या स्टेअरिंग व्हीलवर डोकं ठेवलं. शंकर, अरे दिवसा ढवळ्या झोपतोयस काय गाढवासारखा? जमदग्नी गाडीशी उभा राहून गुरकवत होता. शंकरनी पटकन उठून दार उघडलं. हे बघ, आता ऑफिसमध्ये चल, थोड्या सह्या वगैरे करतो, लगेच अर्ध्या तासाभरात घरी जाऊ. मलाही थोडं दमल्यासारखं झालं आहे, थोडी विश्रांती घेईन म्हणतो. शंकरनं घड्याळ बघितलं. यमदूताला जाऊन 15 मिनटं झाली होती, म्हणजे त्याच्या हातात आता पाऊण तास होता. साहेब, थोडं लवकर नाही का निघता येणार का? पिक्चरला जायचं बायकोला घेऊन? आपण विनोद केला असं वाटून साहेब स्वतःच गडगडाट करत हसले. कसलं पिक्चर आणि कसलं काय? निदान पारूच्या मांडीवर डोकं ठेवून मरता तरी येईन. शंकर तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय 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 म्हणालास तू आत्ता शंकर? नाही, काय नाही साहेब. ठीक आहे, लवकर निघायचं बघू आपण. ऑफिसमध्ये गेल्याशिवाय काय सांगणार ना. पण ऑफिसबाहेर सगळ्या ड्रायव्हर मंडळींची चौकडी चाकाट्या पिटत बसली होती. पण आज शंकरला त्यांच्यात जावंसं वाटेना. काय करावं त्याला सुचत नव्हतं. आता कुठल्याही क्षणी यमदूत येऊन आपल्याला घेऊन जाईल या धास्तीनं त्यांनी गाडीच्या काचा बंद केल्या आणि तो गाडीत बसून राहिला. घड्याळातले काटे पुढे पुढे सरकत होते, तसतसा शंकर जास्त अस्वस्थ होत होता. तो अधीरपणे साहेबाची वाट बघत होता. साहेबाला कधी एकदा घरी सोडतोय आणि पारूच्या कुशीत केव्हा शिरतोय असं त्याला होऊन गेलं होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं की फाशी जाणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारली तरी त्याला आपली प्रिय गोष्ट मिळेलच असं सांगता येतं का? त्याची मनस्थिती कशी होत असेल? गाडी इथेच सोडून पळून जावं असं वाटलं त्याला, पण तसं केलं असतं तर तो वेडापीर ठरला असता. यमदूतानं दिलेला 1 तास संपत आला तरी साहेब अजून ऑफिसमधनं बाहेर पडलेच नव्हते. पारूच्या भेटीची आशा आता शंकरनी सोडून दिली होती. आपल्या पाकिटात असलेला तिचा आणि मिनलचा फोटो त्याने एकदा डोळे भरून बघून घेतला आणि डोळे बंद करून तो आपल्या गावाकडचं घर आणि आईबाबांना आठवायला लागला. एवढा करता सवरता मुलगा बघता बघता गेल्याचं ऐकून आई कशी मोडून जाईल, वडील तर खचून जातील, सगळं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. शंकरला फार गहीवरून आलं होतं. साहेब पोर्चच्या पायऱ्या उतरून येताना दिसले तेव्हा तास संपायला फक्त 5 मिनिटं उरली होती. शंकरनं पुढे होऊन गाडीचं दार उघडून धरलं. साहेब आत येऊन बसले. दार बंद करून शंकर गाडीत बसायला लागला. बघतो तर समोर यमदूत. त्याच्या पोटातच गोळा उठला. शंकर गाडीत बसला. त्यांनी गाडी स्टार्ट केली. शंकर, गाडी सरळ घरीच ने रे बाबा, साहेबांनी सांगितलं आणि ते मागे रेलले. शंकरनी आश्चर्याने यमदूताकडे बघितलं. साहेबांनी गाडीत कोण बसलंय हे विचारलंही नाही याचं त्याला थोडं आश्चर्यही वाटलं. लक्षात आलं. तेवढ्यात यमदूत म्हणाला, माझ्या मनात येईल त्यालाच मी दिसू शकतो, बाकीच्यांना नाही दिसत. तुझे साहेब मला नाही बघू शकणार. असं म्हणत त्यांनी आपल्या खिशातनं एक कागद बाहेर काढला. यमराजांकडनं ऑर्डर मिळाली आहे बरं का, लेखी. ठीक आहे ना, पण आता मी काय बोलणार सांग? पण माझ्यासारख्या तरुण माणसाला तू नेतोय म्हणजे माझ्यावर तो अन्याय करतोय असं नाही वाटत का तुला? अरे कितीतरी म्हातारी माणसं तुझी वाट बघत तुझ्या वाटेकडं डोळे लावून बसलेली असतात. त्यांना सोडलं तू आणि तू माझ्या राशीला का बसला? काय कळलं ना बाबा? हे बघ, अरे मला अजून लय जागायचं आहे.
मला माझ्या पारूला घेऊन लांब फिरायला जायचे, मीनलला मोठं करायचे, तिला लय शिकवायचे, तिचं लगीन लावून द्यायचे. अरे काय काय बेत केले ते मी. माझे सगळे बेत माती मोल होणार बघ तुझ्यामुळं. गब्बाईस रे, गब्बाई जरा. यमदूत गरजला. किती बोलतोयस तू. मला काही बोलायची संधी देशील का नाही. हे बघ, माझ्या हातात ऑर्डर आहे, पण त्या ऑर्डरमध्ये तुझं नाव नाही आहे. काय सांगतो काय तू. आनंदानं शंकर ओरडला. तेच मी तुला मागापासून सांगायचा प्रयत्न करतोय, पण तू मला बोलूच देत नाही आहेस. बाबा, तुझ्या सल्ल्याने मी खरंच बचावलो बरं. तुला आज न्यायचं नाहीच आहे मुळी. त्यावेळी मुकाट्यानं आला असताना तर माझी झाली असती पंचायत. घाईघाईत निघताना मी स्थळ टिपून घेतलं, गाडी नंबर घेतला, नाव विसरलो. म्हणजे काय झालं. अरे म्हणजे या गाडीतनं मला एक जीव न्यायचा होता हे खरं आहे, पण तो जीव तुझा नाही. मग यमदूतानं मागे बोट दाखवत म्हटलं, अरे त्यांचा जीव न्यायचा आहे. ब्रेक लावून गाडी थांबवत शंकरनी मागे वळून बघितलं. छातीवर हात ठेवून साहेब वेडेवाकडे पडले होते. दार उघडून तो पटकन त्यांच्याजवळ गेला. त्यांना सावरून घेत त्यांनी त्यांना हलवलं, पण त्यांची मान कलंडली. जमदग्नी विझला होता. शंकरनं पाहिलं, यमदूत त्याला टाटा करत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात हेमा नागपूरकर यांची कथा आले यमाजीच्या मना. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि सतत भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.